शासनाच्या मार्गदर्शिकेमध्ये दिलेलं आहे त्यानुसार आपण संकल्पना स्पष्ट करत आहोत. आता या संकल्पना खरं आपल्याला एक पुढे घटक मिळणार आहे, त्यात पण या संकल्पना येऊ शकतात. परंतु जेव्हा आपण भाषाज्ञान हा शासनाच्या पाठ्यपुस्तकात घटक वाचतो त्यावेळेस ऐतिहासिक व्यक्ती व लेखक त्यांचे साहित्य टोपणनाव यावर आधारित वाक्यांमध्ये प्रश्न तयार केलेला आपल्याला दिसतो. याप्रमाणे अजून भरपूर काही शिकण्यासारखं आहे. जसं इथे लेखक व साहित्य आहे तसंच आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली आहे, त्या संतांचं सुद्धा साहित्य आपल्याला शिकायचं आहे. परंतु सध्या आपल्याला भाषाज्ञान या घटकांतर्गत ऐतिहासिक व्यक्ती व लेखक आणि त्यांचे साहित्य एवढी नावं जास्तीत जास्त बघायला मिळतात, म्हणून ते दोनच घटक आपण या घटकांतर्गत बघणार आहोत व काही शिल्लक जो भाग आहे तो आपण पुढच्या घटकामध्ये बघणारच आहोत. चला तर पाहूया काही लेखक व त्यांचे साहित्य. आता या आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर लेखक आहेत, त्यांचं साहित्य सुद्धा भरपूर आहे. मग आपण काय करणार आहोत तर मराठी विषयाअंतर्गत तुम्ही बऱ्यापैकी लेखक आणि त्यांची पुस्तक पाठ करणारच आहात. परंतु बुद्धिमत्ता विषयाअंतर्गत जो आपला आता घटक चालू आहे आणि या घटकावर तुम्हाला जी क्वेश्चन बँक मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला ती सोडवता यावी म्हणून काही लेखक व काही पुस्तक जी विचारली जाऊ शकतात त्या पद्धतीचं पुस्तक आणि लेखक या आपण इथं अभ्यासण्याचा प्रयत्न करूया. चला तर पाहूया लेखक आणि त्यांचे साहित्य. इथं पहिलं पुस्तक लिहिलंय मी गीताई. गीताई नावाचं पुस्तक विनोबा भावे यांनी लिहिलेलं आहे. लक्षात ठेवा, गीताई हे पुस्तक विनोबा भावे यांनी लिहिलेलं आहे. विनोबा भावे यांना आचार्य असं देखील म्हणतात. त्यांना काय म्हणतात? आचार्य. आता विनोबा भावे यांच्याशी संबंधित एक शब्द महत्वाचा आहे, तो म्हणजे पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून आचार्य विनोबा भावे यांना ओळखलं जातं. पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून आचार्य विनोबा भावे यांना ओळखलं जातं, हे लक्षात ठेवा. पुढचं नाव बघा, कृष्णाकाठ. कृष्णाकाठ नावाचं पुस्तक यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेलं आहे. लक्षात ठेवा, कृष्णाकाठ नावाचं पुस्तक यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेलं आहे. यशवंतराव चव्हाण आपल्या सर्वांना माहिती आहे. यांच्याशी संबंधित जर शब्द किंवा घटना लक्षात ठेवायची असेल तर स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणजे कोण होते तर यशवंतराव चव्हाण साहेब हे होते. त्यानंतर पुढचं पुस्तक आहे चक्र. ही चक्र नावाची खरं कादंबरी आहे आणि चक्र नावाची कादंबरी म्हणजे चक्र नावाचं पुस्तक हे जयवंत दळवी यांनी लिहिलेलं आहे. लक्षात ठेवा, चक्र हे पुस्तक जयवंत दळवी यांनी लिहिलेलं आहे. त्याचबरोबर पुढचं गारंबीचा बापू हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. गारंबीचा बापू हे पुस्तक कोणी लिहिलंय तर गारंबीचा बापू हे पुस्तक श्री ना पेंडसे यांनी लिहिलेलं आहे. गारंबीचा बापू हे पुस्तक श्री ना पेंडसे यांनी लिहिलेलं आहे. आणि जी कादंबरी, ज्या कादंबरीचा उल्लेख बऱ्याच वेळा होतो शासनाच्या पुस्तकात घ्या, नवनीत मध्ये घ्या, इतर प्रकाशनामध्ये घ्या किंवा परीक्षेला घ्या किंवा टेस्ट सिरीज मध्ये घ्या, सरावामध्ये किंवा कायम ज्या गोष्टीचा ज्या पुस्तकाचा उल्लेख होतो ते पुस्तक आहे ययाती. आणि ययाती नावाचं पुस्तक हे कोणी लिहिलेलं आहे तर वि स खांडेकर. हे पाठ ठेवा, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ययाती हे पुस्तक वि स खांडेकर यांनी लिहिलेलं आहे. अशा प्रकारे आपण काही साहित्यिक नावं बघितलेले आहेत. अजूनही काही शिल्लक आहेत ते आपण आता लगेच यानंतर बघणार आहोत. अजून थोड्या लेखकांची नावं आपण इथे लिहिलेली आहेत. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की लेखक बरेचसे आहेत, त्यांचं साहित्यही भरपूर आहे. परंतु काही लेखक आणि काही पुस्तकांची माहिती आपण बघणार आहोत. तुम्हाला याचं डिटेल्स आपल्या पीडीएफ स्वरूपात नक्कीच पुन्हा मिळेल. चला तर पाहूयात पुढचे काही लेखक आणि त्यांचं साहित्य. बलूत नावाचं पुस्तक कोण लिहिले तर दया पवार. बलूत नावाचं पुस्तक दया पवार यांनी लिहिलेलं आहे. लक्षात ठेवा. पुढचं गीता रहस्य. गीता रहस्य हे पुस्तक ज्याला आपण ग्रंथ देखील म्हणतो. गीता रहस्य हा ग्रंथ किंवा गीता रहस्य हे पुस्तक लोकमान्य टिळक यांनी लिहिलेलं आहे. आता मगाशी आपण लोकमान्य टिळकांचं उदाहरण बघितलं होतं. 3 शब्द बघितले होते, शिवजयंती, गणेशोत्सव आणि केसरी. चौथा शब्द आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे, गीता रहस्य. हा गीता रहस्य ग्रंथ पुस्तक म्हणजेच त्याला जो आपण ग्रंथ देखील म्हणतो हे लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिलेलं होतं. पुढचं बघूया, स्वामी आणि श्रीमान योगी. स्वामी आणि श्रीमान योगी ही पुस्तकं कोणी लिहिली तर रणजित देसाई यांनी लिहिलेली आहे. स्वामी आणि श्रीमान योगी ही पुस्तकं
रणजित देसाई यांनी लिहिलेली आहे. आणि आपल्या सर्वांच्या तोंडाचे नाव येतं श्यामची आई. आपल्या सर्वांना माहितीये श्यामची आई हे पुस्तक स्थानिक गुरुजी यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर मृत्युंजय, शेवटचं मृत्युंजय आणि छावा ही पुस्तकं शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहेत. लक्षात ठेवा, मृत्युंजय आणि छावा ही पुस्तकं शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहेत. अशा प्रकारचे अनेक लेखक आणि पुस्तकांची माहिती आपल्याला मिळणारच आहे. आता यावर कशा प्रकारचे प्रश्न तयार करू शकतात याचा अभ्यास आपण आता लगेचच इथे करणार आहोत. लेखक व साहित्य यांच्यावर आधारित आता प्रश्नाचा अभ्यास आपण आता करणार आहोत. आता अभ्यास करताना प्रश्न कसे विचारले जातात तर दोन प्रकारे विचारले जातात, आहे आणि नाही. हा शब्द महत्वाचा आहे. चला तर बघूया. पहिला प्रश्न आपल्याला असा विचारलाय यांनी की ययाती ही कादंबरी खूप सुंदर आहे. मी वाक्य परत असतो, ययाती ही कादंबरी खूप सुंदर आहे. ही या वाक्यामध्ये जे वाक्य दिलंय, ययाती ही कादंबरी खूप सुंदर आहे, या वाक्यामध्ये जे पुस्तक आलेलं आहे, म्हणजे जी कादंबरी आलेली आहे ती कोणी लिहिली आहे. परत आहे का, या वाक्यामध्ये ययाती ही कादंबरी खूप सुंदर आहे, या वाक्यामध्ये ज्या पुस्तकाचा किंवा कादंबरीचा उल्लेख आलेला आहे ती कोणी लिहिलेली आहे. आता मग आपण बघितलं की ययाती मोस्ट इम्पॉर्टंट आपण म्हणतो, आहे का नाही, सगळ्याच इम्पॉर्टंट आहे, पण जास्तीत जास्त ययाती विचारली जाते. मग ययाती ही कादंबरी किंवा पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर वि. स. खांडेकर यांनी लिहिलेलं आहे. आपण मग बघितलं ययाती हे पुस्तक, कादंबरी कोणी लिहिलेली आहे तर ययाती हे पुस्तक वि. स. खांडेकर यांनी लिहिलेलं आहे. आता इथं लिहिलेलं आहे विचारलं होतं, आपण आहे काढलं, पण जरा आपण इथे एक पुढचा प्रश्न मांडला बघा. इथं हा पुढचा प्रश्न आपल्याला असा सांगतोय, विचारतोय की ग्रंथालयात कृष्णाकार, स्वामी, बलुत यांसारखी पुस्तके आहेत. वाक्य परत आहे का, ग्रंथालयात कृष्णाकार, स्वामी, बलुत यांसारखी पुस्तके आहेत. या वाक्यामध्ये कोणाचे साहित्य आलेलं नाही असं विचारलंय. म्हणजे या वाक्यामध्ये खालील पर्यायातील कुणाचं साहित्य आलं नाही, म्हणजे कोणी लिहिलेलं पुस्तक त्यामध्ये नाही असं विचारलंय. चला तर आपण उत्तर काढूया. आपला प्रश्न असा आहे, ग्रंथालयात कृष्णाकार, स्वामी, बलुत यांसारखी पुस्तके आहेत, या वाक्यात कोणाचं साहित्य आलेलं नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर शोधूया. पहिला पर्याय आहे यशवंतराव चव्हाण. आपल्या सर्वांना माहिती आहे यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णाकाठ नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. मग आपल्या इथं आलेलं नाही विचारलंय, परंतु यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेलं पुस्तक यात आलेलं आहे, म्हणजे हे उत्तर आपलं होऊ शकत नाही. आपल्याला नाही काढायचं आहे. चला पुढे जाऊया. रणजित देसाई, आपल्या मागाशी बघितलं आपण रणजित देसाई यांनी स्वामी नावाचं पुस्तक केले. त्याचबरोबर श्रीमान योगी हे सुद्धा पुस्तक कोणी लिहिले, रणजित देसाई यांनी लिहिलेलं आहे. आपल्याला पाहिजे नाही. चला पुढे जाऊया. शिवाजी सावंत. आता बघा, शिवाजी सावंत यांची आपण ऐकलं तुम्हाला छावा, छावा आले का यात नाही. हा तेच आपल्याला पाहिजे. कोणाचं साहित्य आलेलं नाही तर शिवाजी सावंत यांचं साहित्य या वाक्यामध्ये आलेलं नाही. आणि जो पुढचा पर्याय आहे दया पवार यांचं बलुत हे पुस्तक आलेलं आहे. म्हणजे ग्रंथालयात कृष्णाकाठ, स्वामी, बलुत यासारखे पुस्तके आहेत, या वाक्यामध्ये कोणाचं साहित्य आलेलं नाही. कोणाचं साहित्य आलेलं नाही आपल्या सर्वांना माहिती आहे, यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णाकाठ लिहिलंय ते आलेलं आहे, नको. रणजित देसाई यांनी स्वामी लिहिलेलं आहे ते पण आले, आणि दया पवार यांनी बलुत लिहिलेलं आहे तेही या वाक्यात आलेलं आहे. आलेलं नाही विचारले तर कोणतं आलेलं नाही तर शिवाजी सावंत हे आपलं उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा, लेखक व साहित्य हे जर तुम्ही अतिशय चांगल्यारीत्या तोंडपाठ केलं, जे मराठी विषयांतर्गत असतात त्यावर तुम्हाला कसाही प्रश्न विचारू द्या लेखक आणि साहित्यावर, जर तुमचे ते पाठ असतील तर तुम्ही अतिशय सुंदर प्रकारे अशा प्रकारे आपण हा प्रश्न सहजरित्या सोडवू शकतो. लेखक व साहित्यावर जसं शब्द फिरवतात तसे आपल्याला प्रश्न विचारला जातो. आता इथे एक सोपा प्रश्न आहे, फक्त 4 अक्षर दिलेत आणि त्याच्यापासून शब्द बनवा म्हणतात, व जो शब्द तुम्ही बनवाल, जो शब्द तयार होणार आहे ते शब्द खालीलपैकी कोणी लिहिलेले आहेत, किंवा त्या शब्दांचं जे साहित्य आहे, तयार होणारा जो शब्द आहे किंवा शब्द जो तयार होतो एका पुस्तकाचं नाव आहे, मग ते पुस्तक कोणी लिहिलेलं आहे असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. चला अतिशय सोपा आहे. आपल्याला इथं पहिल्यांदाच कळतं इथं मधलं नाव मृत्यू, त्याच्यावर लक्ष देते मृत्युंजय. आपल्याला काय मिळतंय मृत्युंजय. मृत्युंजय हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे असा आपल्याला प्रश्न विचारला. म्हणजे परत ऐका,
अर्थपूर्ण शब्द तयार करा जे की एका पुस्तकाचं नाव आहे। या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा जे की एका पुस्तकाचं नाव आहे व ते पुस्तक कोणी लिहिलेलं आहे असं आपल्याला विचारतात। मग आपल्याला माहित असलं पाहिजे म्हणून तर आपण मगाशी लेखकाने त्याची साहित्य बघितली। तर ज्या या अक्षरांपासून मृत्युंजय नावाचं पुस्तक तयार होतं व हे मृत्युंजय नावाचं पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर हे शिवाजी सावंत यांनी लिहिलेलं आहे। अशा प्रकारे आपण लेखक आणि साहित्य जर आपलं पाठ असेल तर आपण अशा प्रकारचे विविध प्रश्न सहजरित्या सोडवू। ऐतिहासिक व्यक्ती, त्यानंतर लेखक व त्यांचं साहित्य आणि भाषा ज्ञान अंतर्गत शासनाच्या मार्गदर्शकामध्ये ज्या प्रकारचे प्रश्न आहेत त्यामध्ये आपला एक शेवटचा आहे लेखक व टोपण नावे। टोपण नावे हे आता आपण बघणार आहोत। आता बऱ्याच लेखकांना काही टोपण नावं देण्यात आली आहेत। त्यांच्या कार्याला अनुसरून बऱ्याच लेखकांना टोपण नावं देण्यात आली आहेत आणि या टोपण नावावर आधारित लेखक व टोपण नाव यावर आधारित सुद्धा प्रश्न भाषा ज्ञानांतर्गत आपल्याला विचारला जातो। तर इथं आपण काही लेखक व त्यांची टोपण नावं इथं बघणारच आहोत। तुम्हाला ती मराठीमध्ये बघायला मिळतील पण इथं पण आपण त्याचा अभ्यास करणार आहोत। चला तर बघूया काही लेखक व त्यांची टोपण नावे। पहिलं नाव लिहिलं मी लोकहितवादी। आता लोकहितवादी हे टोपण नाव कुणाचं आहे तर गोपाळ हरी देशमुख यांचं हे टोपण नाव आहे, लक्षात ठेवा। लोकहितवादी हे टोपण नाव गोपाळ हरी देशमुख यांचं आहे। पुढचं बी। आता हे खरं कवी त्यांना कवी बी असं म्हणतात, जे म्हणजे कविता लिहितात त्यांना आपण कवी म्हणतो। हे कवी बी यांचं नाव काय बघा नारायण मुरलीधर गुप्ते, लक्षात ठेवा। नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी असं म्हणतात, फक्त बी एवढंच नाव आहे। पुढे आरती प्रभू। आरती प्रभू कोणाला म्हणतात तर चिंत्य खानोलकर, चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांना आरती प्रभू म्हणतात, लक्षात ठेवा। आरती प्रभू हे टोपण नाव चिंत्य खानोलकर यांचं आहे। पुढे अनिल हे सुद्धा कवी आहेत। कवी अनिल, अनिल हे नाव कोणाचं आहे तर आत्माराव रावजी देशपांडे, लक्षात ठेवा। अनिल यांचं नाव आत्माराव रावजी देशपांडे हे आहे। मग सगळ्यात शेवट मी लिहिलेलं आहे, हे बऱ्याच वेळा विचारतात, मोस्ट इम्पॉर्टंट परीक्षेला विचारतात की बऱ्याच ठिकाणी विचारलेलं आहे कुसुमाग्रज। कुसुमाग्रज हे टोपण नाव वि वा शिरवाडकर यांचं आहे, लक्षात ठेवा। कुसुमाग्रज हे टोपण नाव वि वा शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांचं आहे। त्यांनी श्रावण मासी नावाची कविता सुद्धा सातवीमध्ये दिलेली आहे। अशा बऱ्याच लिहिलेल्या त्यांनी, लक्षात ठेवा। कुसुमाग्रज हे वि वा शिरवाडकर यांचं नाव आहे। इथं अजून काही लेखकांनी त्यांची टोपण नावं दिलेली आहेत, चला तर ती अभ्यास करूया। आता पहिलंच नाव दिलंय माधवानुज, नाव असं आहे माधवानुज। यांना काशीनाथ हरी मोडक असं म्हटलं जातं, काशीनाथ हरी मोडक यांचं नाव आहे माधवानुज, हे लक्षात ठेवा। पुढचा आहे, हा पण प्रश्न बऱ्याच वेळा विचारतात, बालकवी। बालकवी कोणाला म्हटलं जातं त्र्यंबक बापूजी ठोंबरे, लक्षात ठेवा। बालकवी हे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव आहे। हा बऱ्याच परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे, हे लक्षात ठेवा। बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे। पुढे गोविंदाग्रज आणि बाळकराम। बघा राम गणेश गडकरी, गडकरी म्हणजे राम गणेश गडकरी। आता राम गणेश गडकरी नाटक सुद्धा लिहितात आणि विविध पुस्तकं सुद्धा लिहितात, त्यासाठी त्यांना दोन नावं दिलेत। त्यांचं दोन नाव आहे, गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी आणि बाळकराम म्हणजेच राम गणेश गडकरी, हे लक्षात ठेवा। राम गणेश गडकरी यांची दोन नाव आहेत, गोविंदाग्रज हे सुद्धा राम गणेश गडकरी आणि बाळकराम सुद्धा राम गणेश गडकरी हेच आहेत, हे लक्षात ठेवा। पुढचं नाव आहे अज्ञातवासी। पुढचं टोपण नाव लक्षात घ्या, अज्ञातवासी। हे दी ग केळकर म्हणजे दिनकर गंगाधर केळकर यांना अज्ञातवासी असं म्हटलं जातं, म्हणजे अज्ञातवासी हे टोपण नाव दिनकर गंगाधर केळकर यांचं आहे। पुढे केशव कुमार। आता केशव कुमार कोणाचं नाव आहे तर प्र के अत्रे, ज्यांना आपण प्रल्हाद केशव अत्रे, हाही प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे, लक्षात ठेवा। केशव कुमार हे टोपण नाव प्र के अत्रे यांचं आहे। विद्यार्थी मित्रांनो,
आता आपण काही ऐतिहासिक व्यक्ती, लेखक व त्यांचे साहित्य, टोपण नावे सगळं बघितलं. मग एवढंच परीक्षेला म्हणाय का? तर असं नाही. तुम्ही मराठी विषयाअंतर्गत जेवढं साहित्य पाठ करसाल तेवढं बुद्धिमत्तेतल्या पहिल्या आकलनीय घटकातल्या भाषाज्ञान या उपघटकासाठी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. याच्यापेक्षा भरपूर अजून काही आहे ते तुम्हाला वाचायला नक्कीच मिळेल, परंतु काही उदाहरणं आपण इथं घेत आहोत जेणेकरून प्रश्न कशा प्रकारे भाषाज्ञानावर आपल्याला परीक्षेला विचारला जाऊ शकतो, म्हणून आपण या सर्वांचा अभ्यास इथं केलेला आहे. आता यानंतर आपण ज्या पुढच्या शिल्लक भागामध्ये आता आपण या लेखक व त्यांच्या टोपण नावावर प्रश्न कसा तयार केला जाऊ शकतो हे आपण लगेचच आता बघणार आहोत. लेखक व त्यांची टोपण नावे यावर आधारित काही प्रश्नांचा अभ्यास करूया. आता लेखक व टोपण नावे यावर प्रश्न असा विचारला जातो, कुसुमाग्रज बाळकराम केशवकुमार हे लेखक मला आवडतात. हे वाक्य, कुसुमाग्रज बाळकराम केशवकुमार हे लेखक मला आवडतात. आता या वाक्यामध्ये कोणाचा उल्लेख आला नाही विचारले. मी परत एकदा नेहमी सांगतो, मी आहे आणि नाही महत्वाचा आहे. आपल्याला विचारले की या वाक्यामध्ये, वाक्य असं आहे कुसुमाग्रज बाळकराम केशवकुमार हे लेखक मला आवडतात, या वाक्यामध्ये कोणाचा उल्लेख आलेला नाही. चला तर बघूया, पर्यायांचा अभ्यास करूया. वि वा शिरवाडकर. आता आपल्या सर्वांना माहितीये वि वा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर. वि वा शिरवाडकर आणि कुसुमाग्रज म्हणजे वि वा शिरवाडकर यांचं टोपण नाव काय आहे तर कुसुमाग्रज आहे. पुढचा पर्याय काय बघा, रा ग गडकरी म्हणजे राम गणेश गडकरी यांचं देखील आपण टोपण नाव मगाशी बघितलं बाळकराम. आणि अजून एक नाव होतं बघा राम गणेश गडकरी यांचं, कोणतं होतं ते? तर ते होतं गोविंदाग्रज. म्हणजे राम गणेश गडकरी यांना बाळकराम आणि गोविंदाग्रज असं म्हणतात. 3 नंबरचं बघूया, प्र के अत्रे म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे यांना आपण मगाशी बघितलं होतं. प्र के अत्रे यांना म्हणतात केशव कुमार, आणि केशव कुमार हे देखील या वाक्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे वि वा शिरवाडकर यांचं टोपण नाव आले, राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आले आणि प्रल्हाद केशव अत्रे यांचं देखील टोपण नाव वाक्यामध्ये आलेलं आहे. परंतु आपल्याला प्रश्न असा विचारतात ते की कोणाचा उल्लेख आलेला नाही. म्हणजे आपला शिल्लक जो पर्याय आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा उल्लेख या वाक्यामध्ये आलेला नाही. कारण विद्यार्थी मित्रांनो, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना काय म्हटलं जातं तर बालकवी असं म्हटलं जातं. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना काय म्हणतो आपण? बालकवी. म्हणजेच कुसुमाग्रज बाळकराम केशवकुमार हे लेखक मला आवडतात या वाक्यामध्ये कोणाचा उल्लेख आला नाही तर तो त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा. आता पुढचा प्रश्न आपण अभ्यासणार. इथे एक प्रश्न दिलाय बघा, प्रश्न, या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा व तो शब्द कोणत्या तरी लेखकाचं टोपण नाव तयार होते आणि ते टोपण नाव कोणाचं आहे असं सांगा. चला तर आपण बनवूया शब्द. बघा, हा शब्द आधी आपल्याला माहित पाहिजे, म्हणून मी सुरुवातीला सांगितलं होतं जेव्हा तुम्ही अर्थपूर्ण शब्द बनवता, अक्षरांपासून शब्द बनवता, त्यावेळेस तुम्हाला तो शब्दच आधी माहित असणं गरजेचं आहे. हा शब्द आपण मागाशी बघितला होता. चला तर बनवूया या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द. बघा, इथं वा, इथं सी आहे आणि त्यापासून अज्ञात शब्द तयार होतो. म्हणजे या संपूर्ण शब्दापासून अज्ञात वासी कोणता शब्द तयार होतो? अज्ञात वासी. आता अज्ञात वासी कोणाला म्हणायचं? आलं का नाही परत पाठ करणं? म्हणजे जर आपल्याला अज्ञात वासी नुसता शब्द बनवून पण उपयोग नाही. आपल्याला बघा, बुद्धिमत्ता विषय कसा आहे? बुद्धिमत्ता विषयामध्ये आपल्याला नाव पण माहित पाहिजे आणि शब्द पण माहित पाहिजे. आता शब्द बनवला, नुसता शब्द बनवून उपयोग नाही, तर हा अज्ञातवासी शब्द कोणाला वापरला जातो हा सुद्धा माहित पाहिजे. तर अज्ञातवासी हा शब्द दिनकर गंगाधर केळकर यांच्यासाठी वापरला जातो. हे लक्षात ठेवा. अज्ञातवासी हा शब्द दिनकर गंगाधर केळकर यांच्यासाठी अज्ञातवासी हा शब्द आहे. अज्ञातवासी हे दिनकर गंगाधर केळकर यांचं टोपण नाव आहे. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, भाषांमध्ये पुढचा एक प्रकार आपल्याला इथं बघायचा आहे. प्रकार असा आहे, बैलगाडीला विमान म्हटले, विमानाला जहाज म्हटले, जहाजेला रेल्वे म्हटले, तर पाण्यावर चालणारे वाहन कोणते? विद्यार्थी मित्रांनो, भाषांमध्ये हा प्रश्न सर्रास विचारला जातो आणि सगळ्यात सोपा
असा हा प्रश्न आहे. आपण प्रश्न परत एकदा नीट काळजीपूर्वक वाचूया. या प्रश्नामध्ये फक्त या प्रश्नापुरतं लक्षात ठेवायचं, प्रत्येक वाहनाचं असं काहीतरी वैशिष्ट्य असतं, प्रत्येक गोष्टीचं काहीतरी वैशिष्ट्य असतं, परंतु इथं बुद्धिमत्ता विषय असल्यामुळे या प्रश्नापुरताच आपण विचार करायचा आणि या प्रश्नामध्ये आपण त्याला काही म्हणू शकतो. चला तर बघूया. बैलगाडीला विमान म्हटलं, विमानाला जहाज म्हटलं, जहाजेला रेल्वे म्हटलं, तर पाण्यावर चालणारे वाहन कोणते? प्रश्न कसा सोडवायचा बघा. आपल्याला विचारलंय काय आधी ते बघूया. तिने असं विचारलंय, पाण्यावर चालणारे वाहन कोणते? कधी पण असला प्रश्न विचारला की याला हे म्हटलंय, त्याला ते म्हटलंय, असं म्हटलेला प्रश्न विचारला, कुणाला काहीतरी म्हटलंय असा प्रश्न विचारला की सर्वप्रथम मूळ प्रश्न काय आहे हा आपण वाचायचा. मूळ प्रश्न काय आपल्याला? पाण्यावर चालणारे वाहन कोणते? आता आपल्या सर्वांना माहिती पाण्यावर कोणतं वाहन चालतं या वाक्यातलं? या वाक्यातलं पाण्यावर चालणारं ओरिजिनल खरं वाहन कोणतं आहे? तर ते आहे जहाज. बरोबर, ते आहे जहाज. आता लक्षात घ्या, खरं पाण्यावर चालणारं वाहन कोणतं आहे? जहाज. परंतु जरा सामान्य नॉलेज आपलं बाजूला ठेवून आपण विचार करायचा की या जहाजेला या प्रश्नात काय म्हटलंय? या जहाजेला प्रश्नात काय म्हटलंय? तर या जहाजेला प्रश्नात म्हटलंय, जहाजेला रेल्वे म्हटले. मग याचं उत्तर येणार आहे रेल्वे. म्हणजे पाण्यावर चालणारे वाहन कोणते या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? रेल्वे. मी परत एकदा सांगतो या प्रश्नाचं उत्तर कसं काढलं. प्रश्न आपल्याला असा होता, बैलगाडीला विमान म्हटलं, विमानाला जहाज म्हटलं, जहाजेला रेल्वे म्हटलं, तर पाण्यावर चालणारे वाहन कोणते? कुणाला काहीतरी म्हटलं असा जर प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा की मूळ प्रश्न काय? मूळ प्रश्न आपला असा आहे, पाण्यावर चालणारं वाहन कोणतं? आपल्या सर्वांना माहित असतं पाण्यावर चालणारं वाहन कोणतं आहे? तर ते आहे जहाज. पाण्यावर चालणारं वाहन जहाज, ते बाजूला काढून घेतलं. मग या जहाजेला वाक्यात काय म्हटलंय? तर रेल्वे म्हटलंय, म्हणून उत्तर रेल्वे आहे. हे लक्षात ठेवा. चला असाच एक प्रश्न आपण अजून एक बघूया, म्हणजे आपल्याला समजण्यास ते सोपं जाईल. वाघाला हत्ती म्हटले, हत्तीला सिंह म्हटले, सिंहाला अस्वल म्हटले, सिंहाला अस्वल म्हटले, तर सर्वात जास्त वजन कोणत्या प्राण्याचे आहे? आता इथं पण कुणाला काहीतरी म्हटलंय, एक लक्षात ठेवा, याला काहीतरी म्हटलंय, त्याला काहीतरी म्हटलंय, असा प्रश्न आला की मूळ प्रश्न शोधायचा. मूळ प्रश्न आपल्याला शेवट मिळून जातो. बघा आपला मूळ प्रश्न असा आहे, सर्वात जास्त वजन कोणत्या प्राण्याचे असेल असा प्रश्न आहे. सर्वात जास्त वजन कोणत्या प्राण्याचे असेल? आता आपल्या सर्वांना माहितीये या वाक्यामध्ये सर्वात जास्त वजन कोणाचं असणार आहे? तर ते असणार आहे हत्तीचं. लक्षात घ्या, वजन सर्वात जास्त कोणाचं असणार आहे? तर हत्तीचं. बघा वाघ, हत्ती आणि सिंह हे तीनच प्राणी या वाक्यात आलेले आहेत आणि आपल्याला विचारले सर्वात जास्त वजन कोणत्या प्राण्याचे असेल. आपला मूळ प्रश्न आहे सर्वात जास्त वजन कोणत्या प्राण्याचे असेल. सर्वात जास्त वजन कोणाचं आहे? तर हत्तीचं आहे. बरोबर, परंतु या हत्तीला वाक्यात काय म्हटलंय? चला तर बघूया. या वाक्यामध्ये हत्तीला असं म्हटलेलं आहे, आपण बसू द्या, हत्तीला सिंह म्हटले. हत्तीला काय म्हटलंय? सिंह. मग आपलं उत्तर काय येणार आहे? सिंह. हे लक्षात घ्या. परत एकदा प्रश्न समजावून सांगतो. वाघाला हत्ती म्हटले, हत्तीला सिंह म्हटले, सिंहाला अस्वल म्हटले, तर सर्वात जास्त वजन कोणत्या प्राण्यात असेल? असे प्रश्न सोडवताना कुणाला काहीतरी म्हटले असे प्रश्न सोडवताना मूळ प्रश्नाकडे जावा. मूळ प्रश्न आपला असा आहे, सर्वात जास्त वजन कोणत्या प्राण्याचे आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे सर्वात जास्त वजन हत्तीचं आहे, पण या हत्तीला वाक्यात काय म्हटलंय? तर हत्तीला सिंह म्हटले आहे, म्हणून आपलं उत्तर असणार आहे हे सिंह. आपलं उत्तर असणार आहे, हे लक्षात ठेवा. अजून एक इथं उदाहरण लिहिलेलं आहे. वहीला पेन म्हटले, पेनाला पुस्तक म्हटले, पुस्तकाला दप्तर म्हटले, तर लिहिण्यासाठी काय वापरावं? मी परत एकदा सांगेन की कोणाला तरी काय म्हटलं असेल तर मूळ प्रश्नाकडे या. आपला मूळ प्रश्न असा आहे, लिहिण्यासाठी काय वापरा? आता आपल्या सर्वांना माहिती आहे लिहिण्यासाठी काय लागतं वाक्यातलं? पेन. लिहिण्यासाठी काय लागतं? पेन. लिहून घ्यायचं साईडला. लिहिण्यासाठी लागतं पेन. आता सर्वांना माहिती आहे लिहिण्यासाठी पेन लागतो की, परंतु आपलं उत्तर अजून संपलेलं नाही. आता या पेनाला वाक्यात काय म्हटलंय ते आपण बघूया. बघा पेनाला काय म्हटलंय? पेनाला पुस्तक म्हटले. पेनाला काय म्हटले? पुस्तक. म्हणजेच लिहिण्यासाठी काय वापरणार आहोत आपण? तर
पुस्तक वापरणार आहोत. परत लक्षात घ्या, मूळ प्रश्न होता लिहिण्यासाठी काय वापराल. आपल्या सर्वांना माहित आहे वाक्यामध्ये लिहिण्यासाठी वापरते ती वस्तू आहे पेन, परंतु या पेनाला वाक्यात काय म्हटलंय, पुस्तक, म्हणून आपलं उत्तर पुस्तक हे असणार आहे. सूचना पालन आणि भाषा ज्ञान यामधला कॉमन एक प्रश्न असा असतो की अंकासाठी अंक किंवा अंकासाठी अक्षर दिले जातात. 1 बरोबर 1, 2 बरोबर 4, 3 बरोबर 9, 4 बरोबर 16 असा आपण इथं म्हटलेला आहे. खूप सोपा आहे. या 1 साठी 1 म्हटलंय, या 2 साठी 4 म्हटलंय. याचा अर्थ इथं प्रत्येक संख्येचा काय दिलेला आहे, तर प्रत्येक संख्येचा वर्ग दिलेला आहे. 1 चा वर्ग 1 होतो, 2 चा वर्ग 4 होतो, 3 चा वर्ग 9 होतो, 4 चा वर्ग 16 होतो आणि 5 चा प्रश्न चिन्ह केला आपल्याला तर 5 चा वर्ग आपल्याला काय मिळतो, 25. याप्रमाणे भाषा ज्ञानमध्ये सुद्धा आपल्याला अंक किंवा त्यासाठी अक्षर, अंक किंवा त्यासाठी अंक दिल्यानंतर सहजतेने आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो, हे लक्षात ठेवा. भाषा ज्ञानमध्ये हा आपला पुढचा प्रश्न असा आहे, प्रामाणिक माणसे गोड शौर्य दाखवणारे असतात. आपलं वाक्य संपलं, एवढंच वाक्य आपलं. प्रामाणिक माणसे गोड शौर्य दाखवणारे असतात. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलंय, तर या वाक्यात किती भाववाचक नाम आले आहेत. आपल्याला विचारलंय भाववाचक नामे. आपल्याला माहित पाहिजे भाववाचक नामे ही विशिष्ट प्रत्यय घेऊन येतात. प्रत्यय म्हणजे काय, शब्दाच्या नंतर शेवटी जे अक्षर लागतं त्याला प्रत्यय म्हणतो. परत लक्षात घ्या, शब्दाच्या शेवटी जे अक्षर लागतं किंवा शब्द लागतो त्याला आपण प्रत्यय असं म्हणतो. मग भाववाचक नाम आणि विशेषण यामध्ये आपली गफलत होऊ शकते आणि आपलं उत्तर चुकू शकतं. पर्याय असतात आपल्याला, पहिला पर्याय 3, दुसरा पर्याय 2, तिसरा पर्याय 1, चौथा पर्याय 5 अशा प्रकारचे जवळजवळचे पर्याय दिलेले असतात. तर आता हे उत्तर काढताना आपण कसं काढणार आहोत, तर लक्षात घ्या, हे उत्तर काढताना आपल्याला भाववाचक नाम यातलं ओळखताना आपल्याला सर्वप्रथम भाववाचक नाम कसे असतात हे आपल्याला जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. आता भाववाचक नामांना विशिष्ट प्रत्यय जोडून आणले असतात. कोणते असतात प्रत्यय, तर ते एक प्रत्यय असतो, य प्रत्यय असतो, त्व प्रत्यय असतो, अशा प्रकारचे प्रत्यय येतात. उदाहरणार्थ काय, प्रामाणिक एक आला बघा शेवट, ह्याच्यामध्ये एक हा प्रत्यय लागला. प्रामाणिक शौर्य या आले बघा. याचा अर्थ लक्षात घ्या, प्रामाणिक, प्रामाणिक हा एक शब्द आहे आणि शौर्य हा एक शब्द आहे. म्हणजे एक प्रत्यय यामध्ये लागलाय. प्रामाणिक म्हणजे हे एक भाववाचक नाम आहे आणि शौर्य य एक यात लपलेलं आहे, म्हणजे य सुद्धा यातलं भाववाचक नाम आहे. म्हणजेच या वाक्यातलं प्रामाणिक आणि शौर्य ही दोन भाववाचक नाम आपल्या इथं मिळून जातात, हे लक्षात ठेवा. भाषा ज्ञानामध्ये कधी कधी इंग्रजी शब्द येतात व त्या इंग्रजी शब्दातल्या अक्षरांपासून विविध शब्द तयार केले जातात. परंतु परत एकदा मी सांगेल की प्रश्न वाचताना मूळ प्रश्न काय विचारलाय बघा, मायक्रोफोन या शब्दापासून कोणता शब्द तयार होणार नाही असं विचारलंय. आपल्याला नाही आणि आहे यामध्ये खूप फसवतात. आपल्याला असा प्रश्न विचारलाय की मायक्रोफोन या शब्दापासून कोणता शब्द तयार होणार नाही, नसलेला शब्द पाहिजे. चला चेक करूया. मून हा शब्द तयार होतो का बघूया. बघा मून MOON होतोय, म्हणजे हा आहे, परंतु आपल्याला नाही विचारलंय त्यामुळे हा पर्याय आपल्याला नको. फोन, फोन सुद्धा सहज होते, हा सुद्धा पर्याय आपल्याला नको. माईक हा सुद्धा सहज होते पर्याय, हा सुद्धा नको. आता हा बघा CROP आहे, परंतु यू नावाचं अक्षर आपल्या याच्यामध्ये नाही. म्हणजे आपल्याला मायक्रोफोन या शब्दापासून कोणता शब्द तयार होणार नाही. तो कोणता शब्द मिळतोय तर CROUP हा शब्द तयार होणार नाही, कारण यू हे स्पेल या शब्दामध्ये नाही. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला शब्द आहे विचारलंय का नाही, इथं नाही विचारलं होतं तर या मायक्रोफोन शब्दापासून हा चौथा पर्याय तयार होत नाही, हे लक्षात